नमस्कार मित्रांनो, अलीकडेच शिक्षक भरती प्रक्रियेत बरीच मुलं-मुली शिक्षक म्हणून लागली आहेत आणि भरती प्रक्रियेमुळे उदासीन आणि निद्रिस्त अवस्थेत पडलेली, आता याचा काही उपयोग होईल असे वाटत नाही असा विचार करणारी सर्वजण खडबडून जागी झालेली आहेत. तेव्हा भरपूर जणांनी जणू असा निश्चय केला आहे की काहीही झाले तरी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET पास करायची. मित्रांनो, यापूर्वी बरीच वर्षे कोणत्याही प्रकारची भरती ही शासनाकडून करून घेण्यात आलेली नव्हती. त्याचबरोबर खाजगी पण अनुदानित शाळांतील शिक्षक भरतीची प्रक्रिया ही शासनाच्या अधिकारात नव्हती. पण आताचे चित्र वेगळे आहे आणि म्हणूनच शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांच्या आशा अधिक पल्लवित झालेल्या आहेत. मानसशास्त्र हा घटक शिक्षक पात्रता परीक्षेतील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यात वापरलेली भाषा ही बऱ्यापैकी पारिभाषिक शब्दांनी युक्त असते. मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी मानसशास्त्रातील प्रत्येक घटकावर आधारित माहिती सरळ, सोप्या आणि समजेल अशा भाषेत तुमच्यापुढे सादर करत आहोत. ही माहिती तुम्हाला 100% आवडणारच. तेव्हा या व्हिडिओला आधीच लाईक करा, जमल्यास इतरांनाही शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून लगेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनचा पर्याय निवडा. मित्रांनो, आजच्या या भागात आपण मानसशास्त्रातील अध्ययन विषयक उपपत्त्यांचा अभ्यास करणार आहोत. यात आपण साहचर्यवादी कोणास म्हणतात, साहचर्यवादी उपपत्त्या कोणकोणत्या आहेत, त्या कोणी कोणी मांडल्या, त्यांचे गुणदोष कोणते, त्याचबरोबर त्यांचे शैक्षणिक महत्त्व किती हे समजून घेत आहोत. चला तर सुरुवात करूया. 20व्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत मानसशास्त्राच्या अभ्यासावर रचनावादाचा प्रभाव होता. केवळ प्रयत्न प्रमाद पद्धतीने अध्ययन घडते असे रचनावाद्यांचे मत होते. साहचर्यवादी मानसशास्त्रज्ञ उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्या संबंधावर भर देतात. त्याचबरोबर ते या संबंधांच्या दृढीकरणावरही भर देतात. चेतकामुळे मेंदूत उद्दीपित झालेले केंद्र सहसंबंधाने प्रतिसाद देते असे त्यांचे मत होते. उद्दीपकाला इंग्रजीत स्टिम्युलस म्हणतात आणि प्रतिसादाला इंग्रजीत रिस्पॉन्स म्हणतात. तर दृढीकरण किंवा प्रबलन याला रेनफोर्समेंट असे म्हणतात. साहचर्यवाद्यांच्या मते उद्दीपक व प्रतिसाद यांच्यात साहचर्य प्रस्थापित होणे म्हणजे अध्ययन होय. यालाच SR बॉन्ड असे म्हणतात. थॉर्नडाईक यांनी देखील उद्दीपक व प्रतिसाद यांच्यावर भर दिल्यामुळे त्यांच्या अध्ययनविषयक उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती असे म्हणतात. यालाच इंग्रजीत कनेक्शनिझम असे म्हणतात. एडवर्ड थॉर्नडाईक हे एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. 1874 ते 1949 या कालखंडात ते होऊन गेले. त्यांनी ॲनिमल इंटेलिजन्स नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी आपली अध्ययनविषयक उपपत्ती मांडली. थॉर्नडाईक यांनी कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या इत्यादी प्राण्यांवर प्रयोग केले. या प्रयोगातून त्यांनी काही निष्कर्ष काढले. ते म्हणजे मानव आणि इतर प्राणी यांच्या अध्ययन पद्धतीत बऱ्याच अंशी साम्य आहे. म्हणून मांजर इत्यादी प्राण्यांच्या बाबतीत काढलेले अध्ययन विषयक निष्कर्ष मानवाच्या अध्ययनाला लागू पडतात असे त्यांचे मत होते. थॉर्नडाईक यांनी अध्ययन विषयक काही नियम बनवले. ते म्हणजे नवीन कौशल्य हस्तगत करण्यासाठी शारीरिक व मानसिक तयारीची आवश्यकता असते. याला सज्जतेचा किंवा तयारीचा नियम म्हणतात. कौशल्य प्राप्तीसाठी पुनरावृत्ती गरजेची आहे, म्हणजेच सततच्या प्रयत्नातून कौशल्य चांगले आत्मसात होते. याला पुनरावृत्तीचा नियम म्हणतात. परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांचा संबंध सुखद असेल तर दोघांतील संबंध दृढ होतात. याउलट संबंध दुःखद असतील तर संबंध क्षीण होतात. याला परिणामाचा नियम म्हणतात. त्यांनी उद्दीपक व प्रतिसाद यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यासाठी एका भुकेल्या मांजरावर प्रयोग केला. त्यांनी मांजराला एका कूटपेटीत बंद केले. या कूटपेटीच्या बाहेर मांजराला दिसेल अशा ठिकाणी एका बशीत मासे ठेवले.
सुरुवातीला मासे मिळविण्यासाठी मांजर पेटीतून पंजा बाहेर काढणे, ओरबडणे असे विविध प्रयत्न करत होते. या सर्व खटपटीत दाराची दोरी ओढली गेली व दार उघडले. हे दार कसे उघडले हे मात्र मांजराला कळले नाही. मांजरावर हा प्रयोग अनेक वेळा करण्यात आला. या प्रयोगात मांजराला जेवढे प्रयत्न करावे लागले त्यातून त्याला समजले की दाराची दोरी ओढली की दार उघडते, म्हणून मासे मिळविण्यासाठी मांजर नेमके दोरी ओढायला शिकले. म्हणजेच मांजराला कूटपेटीचे दार उघडण्याचे तंत्र अवगत झाले. अर्थातच मांजराचे अध्ययन झाले. मांजरावर जो प्रयोग करण्यात आला त्यातून समजते की अशा अध्ययनात उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट असावा लागतो. अनेक प्रयत्न आणि चुकांच्या माध्यमातून साध्य मिळते. म्हणजेच प्रगती अगदी संथ गतीने होते. बऱ्याचदा साध्य म्हणजेच यश योगायोगाने मिळते. संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होईलच याची खात्री नसते. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या अध्ययनविषयक उपपत्तीचे शैक्षणिक महत्त्व काय? पहिले, अध्ययनार्थ्यांची म्हणजेच विद्यार्थ्याची अध्ययनासाठी गरज ही प्रेरणा असली पाहिजे. अध्ययनासाठी शारीरिक व मानसिक तयारी महत्त्वाची आहे. हेतू साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि हे साध्य म्हणजेच मिळालेले यश अधिक दृढ करण्यासाठी वारंवार सराव करावा लागतो. याला आवर्तने असे म्हणतात. आता आपण अभिजात अभिसंधान उपपत्ती समजून घेऊ. प्रसिद्ध रशियन शरीरविज्ञान शास्त्रज्ञ पॅव्लोव यांनी वर्तनवादी दृष्टिकोनातून अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली. यालाच इंग्रजीत थिअरी ऑफ क्लासिकल कंडिशनिंग असे म्हणतात. पॅव्लोव हे 1849 ते 1936 या कालखंडात होऊन गेले. त्यांनी मांडलेली अध्ययनविषयक उपपत्ती बालमानसशास्त्र समजून घेण्यास मोलाची भूमिका निभावते. आता आपण समजून घेऊ की अभिसंधान म्हणजे काय. एखाद्या नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे म्हणजे अभिसंधान होय. हे समजावण्यासाठी पॅव्लोव यांनी कुत्र्यावर प्रयोग केला. एका कुत्र्याला बांधून ठेवण्यात आले. त्याला खायला अन्न देत असताना घंटा वाजवली जाई. भुकेल्या कुत्र्याने अन्न पाहिले की त्याच्या तोंडाला लाळ सुटे. अन्न पाहून लाळ सुटणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. अन्नाबरोबर घंटा वाजवणे याची अनेक वेळा पुनरावृत्ती करण्यात आली. काही दिवसानंतर अन्न कुत्र्यापुढे न ठेवता नुसतीच घंटा वाजवण्यात आली. तेव्हा कुत्र्याने प्रत्यक्ष अन्न पाहिल्यावर त्याच्या तोंडाला जेवढी लाळ सुटे तेवढीच लाळ नुसती घंटा वाजवली तरीही सुटत होती. यालाच अभिसंधित प्रतिक्रिया असे म्हणतात. पॅव्लोव यांनी जी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली तिची वैशिष्ट्ये समजून घेऊ. की अभिसंधान होण्यासाठी नैसर्गिक चेतकापूर्वी अनैसर्गिक चेतकाचा वापर करावा लागतो. अभिसंधित प्रतिक्रियेचे विलोपन होऊ नये त्यासाठी अधूनमधून नैसर्गिक चेतकाचा वापर करावा लागतो. एकदा अभिसंधित प्रतिक्रिया घडली की त्याची पुनरावृत्ती ही निश्चित कालखंडापुरती मर्यादित असते. म्हणजेच की कुत्रा ज्या ज्या वेळी घंटा ऐकेल त्या त्यावेळी काय होईल की कुत्र्याच्या तोंडाला लाळ सुटेल. परंतु अन्न न दाखवता असे वारंवार केले तर काय होईल की कुत्र्याला समजेल की नुसतीच घंटा वाजवली तर अन्न मिळणार नाही. म्हणजे त्याच्या तोंडाला येणारी जी लाळ आहे ती पण काय होईल सुटायची बंद होईल. म्हणून अभिसंधित प्रतिक्रियेचे विलोपन होऊ नये यासाठी काय करावं लागेल की त्याला अधूनमधून जे खरेखुरे अन्न आहे, जे नैसर्गिक चेतक आहे त्याचा वापर आपल्याला इथे करावा लागतो. कुत्र्याला मोठी घंटा आणि छोटी घंटा म्हणजेच भिन्न चेतक यांचे ध्वनी ऐकवले असता हळूहळू त्याला दोन्हीतील फरक कळला. अभिसंधानामध्ये सामान्यीकरणाच्या विरोधी चेतक दिला तरी अभिसंधित प्रतिक्रिया घडणे यालाच उद्दीपकाचे भेदबोधन म्हणतात. आता पॅव्लोव यांच्या या अभिजात अभिसंधान उपपत्तीचे शैक्षणिक महत्त्व काय ते जाणून घेऊ.
शिक्षकाने अध्ययनार्थ्याला विविध कृतींच्या माध्यमातून अध्यापन करावे. चित्रांचा, वस्तूंचा वापर करून अध्ययनार्थ्याला नवनवीन शब्द शिकवता येतात. अभिसंधानाच्या मदतीने मुलांच्या वृत्तीत बदल घडवता येतो. वाईट सवयी घालवून चांगल्या सवयी लावता येतात. मित्रांनो, आता आपण साधक अभिसंधान उपपत्ती समजून घेऊ. B.F. स्किनर हे एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडली. यालाच इंग्रजीत इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग असे म्हणतात. एखादे विशिष्ट उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात. या साधनीभूत होण्याच्या अभिसंधानास साधक अभिसंधान असे म्हणतात. विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी एखादी क्रिया कशी साधन म्हणून उपयोगी पडते हे समजण्यासाठी स्किनर यांनी एका विशिष्ट पेटीच्या साहाय्याने कबुतरावर प्रयोग केला. एका पेटीत एका बाजूला फळीवर पांढरा आणि काळा असे 2 वर्तुळ काढले होते. या पेटीतील कबुतराने पांढऱ्या रंगाच्या वर्तुळावर चोच मारली की त्याला खायला दाणे मिळत. काही दिवसांनी कबूतर दाणे मिळविण्यासाठी नेमके पांढऱ्या वर्तुळावरच चोच मारू लागले. कबूतराला दाणे मिळविण्यासाठी पांढऱ्या वर्तुळावर चोच मारावी लागते हे उमगल्यामुळे स्किनर यांनी त्यांच्या जोडीला लाल आणि हिरवा असे 2 दिवे जोडले. हिरवा दिवा लागला आणि पांढऱ्या वर्तुळावर चोच मारली तरच कबूतराला दाणे मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली. या गुंतागुंतीच्या प्रयोगातही दाणे मिळविण्यासाठी नेमके काय करावे हे कबुतराने आत्मसात केल्याचे स्किनर यांना समजले. स्किनर यांनी उंदरावरही काही प्रयोग केले होते. स्किनर यांच्या या उपपत्तीचे शैक्षणिक महत्त्व काय? विद्यार्थ्याचे अध्ययन प्रभावी होण्यासाठी प्रेरकाचा उपयोग प्रभावी ठरतो. विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या कृतींसाठी किंवा सवयी रुजण्यासाठी प्रबलन द्यावे म्हणजे त्यातून अध्ययनाचे दृढीकरण घडून येईल. धनप्रबलन व ऋणप्रबलन यांचा उपयोग करून अध्ययनार्थ्यांच्या वर्तनाला योग्य दिशा द्यावी. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आमची ही टीचिंग मेथड पद्धत जी आहे ती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला आमच्याकडून आणखी काय अपेक्षा आहेत ते कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा.